सिल्लोड तालुक्यात तब्बल 20 दिवसांनंतर पाऊस, पिकांना संजीवनी, शेतकरी आनंदी। वाशिममध्ये मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, घरात पाणी शिरल्यानं घरातील अन्नधान्य आणि वस्तू पाण्यात भिजून खराब, नागरिकांची तारांबळ। हिंगोलीमधील सिद्धेश्वर धरणातून नदीपात्रात विसर्ग, पूर्ण नदीपात्रात तरुण कोसळला, दैव बलवत्तर म्हणून तरुण बचावला। मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर, पासदगावच्या पुलावरून जात असल्यानं नांदेड ते वसमत महामार्ग बंद, काही गावाचा नांदेड शहराशी संपर्क तुटलाय। परभणीमधील शेख गावाचा पूल वाहून गेलाय, जिंतूर तालुक्यात प्रचंड पाण्याचा विसर्ग, अखेरीस पुलाचा मोठा भाग पाण्याच्या प्रवाहात कोसळलाय। परभणीत अतिवृष्टीग्रस्त गावकऱ्यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडेंनी दिली भेट, पीक नुकसानीची केली पाहणी। नांदेड जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ, बल्लारपूर विसापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। यवतमाळमधील पैनगंगा नदीला पूर, शिरपुल्ली गावातील घरांमध्ये शिरलं पाणी, 10 ते 15 गावात शिरलं पुराचं पाणी। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, खेड शहराला पुराचा धोका वाढला, 24 तासात खेडमध्ये 178 मिलीमीटर पावसाची नोंद। नांदेडच्या आसना नदीला पूर, पुराचं पाणी शेतात शिरले, पिकांचं मोठं नुकसान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहू लागलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपासून पावसाची दमदार बॅटिंग, कणकवली आणि कुडाळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू। वाशिमच्या पांगरी नवघरे गावानजीकच्या नाल्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, हळदीच्या शेतात तब्बल 5 ते 6 फूट पाणी साचलेलं, पुरामुळे हळदीसह इतर पिकांचंही मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पैनगंगा, कांच नदीसह अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, नदी नाल्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील शिवमंदिर पाण्याखाली, पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली। परभणीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे कालव्यात पाणी जमा झाल्यानं शेत जमून खरतर खरडून गेली आहे, शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात आज 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। गोदावरी नदीच्या उपखोऱ्यात अतिवृष्टी, तेलंगणातील कड्डम आणि श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू, सिरोंचा तालुक्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। रत्नागिरीतील खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढलाय, खेड दापोली रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद। रत्नागिरीत मंडणगड, दापोली, खेड भागात पावसाचा जोर वाढला, खेडमध्ये 24 तासात 178 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता। नांदेड जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे, हदगाव हिमायतनगर रस्त्यातील रेल्वे अंडरब्रिजमध्ये साचल्यानं खरतर या पाण्यामध्ये कार अडकली होती। साताऱ्यात मुसळधार पाऊस, महाबळेश्वरमध्ये 4900 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद, जिल्ह्यातील प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू। सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी, जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय, धरणात 93.2 टीएमसी पाणीसाठा, धरणातून 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर, पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला, माहूर धनोडा संपूर्ण पूल पाण्याखाली।
वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर. पुराचं पाणी काही घरात शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. प्रशासनाकडून पीडितांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था. यवतमाळमध्ये भर पावसात पुरातून अंत्ययात्रा. दफनभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याला पूर. नाल्यावरील पूल खरं तर उंच करण्याचा सरकारकडे प्रस्ताव. अकोला जिल्ह्यात अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक तालुक्याचा संपर्क तुटला. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिम जिल्ह्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प. घोडबंदर रोड मीरा भाईंदर हद्दीत चेना गाव इथं रस्त्यावर साचलं पाणी. एकाच मार्गावरून वाहतूक सुरू. मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. जळगावात मध्यरात्रीपासून परिसरात मुसळधार. धरण गावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला पूर. घरांसह दुकानात पाणी. जनजीवन विस्कळीत. इसापूर धरण 98% भरले. धरणाच्या 2 दरवाजातून पैनगंगा नदी पात्रात 25,315 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस. सायन गांधी मार्केटमध्ये साचलं पाणी. कर्नाटकात सकलेशपुरा या ठिकाणी मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन. भूस्खलनामुळे वाहतुकीला अडथळा. गोवा राज्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी. शेती जलमय तर झाडांची पडझड. नागरिकांचं मोठं नुकसान. अमरावतीत 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. जिल्ह्यात 7,000 हेक्टर पीक बाधित तर कपाशीच्या शेतात साचलं पाणी. नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरातून 2 नीलगाई वाहून गेल्यात. मुसळधार पावसाचा वन्य प्राण्यांना फटका. हिंगोलीत पैनगंगा नदीच्या पुरात तरुणांची हुल्लडबाजी. पुराच्या पाण्यात पोहून नदी ओलांडण्याचा प्रयत्न. हुल्लडबाजीचा व्हिडिओ समोर. मावळ तालुक्यात सोयाबीन पिकाला फुलोरा. भातासोबतच आता सोयाबीन पीक देखील खरीप हंगामात नवा आधारस्तंभ. जालन्यात 2,40,000 शेतकऱ्यांनी केली पिकं संरक्षित. शेतकऱ्यांकडून 5,11,000 अर्ज भरण्यात आले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. पंचनामाच्या अहवालानंतर सरकारी मदतीचं दिलं आश्वासन. वाशिमच्या पांगरी नवघरे गावात नाल्याला पूर. हळदीच्या शेतात तब्बल 5 ते 6 फूट पाणी साचले. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी. मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती ठोक मोर्चा देखील मैदानात. अहिल्यानगरमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक. दिल्लीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा. बुलढाणावासियांची पाण्याची समस्या आता संपणार. बहुप्रतीक्षित नळ योजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा कंत्राटदाराला अल्टिमेटम. हिंगोलीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नसल्यानं मनोज जरांगे पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद. मराठा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी. ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी ग्रामस्थांकडून दररोज 10 क्विंटलचं अन्नदान. यात बाजरी, ज्वारीची भाकरी आणि यासोबतच पोळी, लोणचं, चटणीचा देखील समावेश. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तब्बल 2 तास वंदे भारत एक्सप्रेस खोळंबली. तब्बल 2 तास खोळंबल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर. खरं तर तारापूर MIDCला जोडणारा बोईसर चिल्लर रस्ता धोकादायक. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. बीडमधील माजलगाव शहरातील मुख्य रस्त्याला आलं नदीचं स्वरूप. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होतानाचं चित्र. सिल्लोड तालुक्यात दारू पिल्यानं एकाचा मृत्यू तर 1 जण बेशुद्ध. पिंपळगाव पेठमधील घटना. परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. सलग सुट्ट्यांमुळे अजिंठा वेरूळ लेणी हाऊसफुल. 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.
भारताच्या छोट्या गिर्यारोहिकेचा थरार, गृहीता सचिन विचारेनं सर केला युनाम पर्वत. 15 ऑगस्टला हिमाचलच्या पर्वतावर चढाई. 30 तासानंतर आंदोलनकर्त्याचा मृतदेह सापडला. मलकापूर जवळील धुपेश्वर मध्ये सापडला मृतदेह. जळगाव जामोद तालुक्यातील घटना. कल्याण पश्चिमेतील गोर बंजारा समाजाचा गौरी तीज महोत्सव आणि स्नेहमिलन सोहळा. जल्लोषात पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली उत्सवाची शान. धुळ्यात चिमुरडीवर बलात्काराविरोधात आदिवासी समाजाचा उलगुलान मूक मोर्चाचं आयोजन. असंख्य आदिवासी बांधव सहभागी. नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी भरले रस्त्यावरील खड्डे. या मार्गावर हलक्या जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ. नवी मुंबईमध्ये सागरी सुरक्षा हेल्पलाईन नंबर आणि अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत मॅरेथॉनचं आयोजन. NRI सागरी पोलिसांचा सहभाग. अकोल्याच्या राजेश्वर देवाच्या जलाभिषेकाची परंपरा तब्बल 7 दशकांपासून सुरू आहे. राजेश्वर देवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक 17 किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीकडे पायी जातात. धाराशिवमध्ये मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचा 2 दिवसांनंतरही शोध नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल प्रशासनाकडून 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू. लाडकी बहीण योजनेत अर्ज नोंदणीचं काम करूनही भत्ता न मिळाल्यानं अंगणवाडी सेविकांमध्ये रोष. तर 70 लाख रुपये पडून आहेत, मात्र अंगणवाडी सेविकांना अजूनही कामाचे पैसे मिळालेच नाही. परभणीमधील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयावरील जलविद्युत केंद्रावरील पाटबंधारे विभागानं 1800 क्युसेक खरतर पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अंमली पदार्थ विरोधात परभणी पोलिसांकडून जनजागृती सायकल रॅली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर सहित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा सायकल प्रवास. महाराष्ट्राची हिरकणी गृहीता विचारेची स्वातंत्र्यदिनी माउंट युनाम पर्वतावर चढाई. अहिल्यानगरात शेवगावात नवीन दहिफळ ते ढोर हिंगणी रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित. संतप्त विद्यार्थ्यांकडून महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक. कबूतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य घालण्याप्रकरणी प्राप्त 3 अर्जांबाबत पालिकेनं मागवल्या हरकती आणि सूचना. उद्यापासून 29 ऑगस्ट पर्यंत हरकती नोंदवण्याचं आवाहन. राजे रघुजी भोसले यांची तलवार उद्या मुंबईत दाखल होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा. छत्रपती संभाजीनगर अधिक शुल्क घेणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाची तंबी. नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांचं अनुदान रोखलं जाणार. तसंच दोषींवर दंडात्मक कारवाईचा इशारा. पैठण येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बैठक पार. भाविकांच्या सोयी सुविधेसाठी विकास आराखडा तयार करण्याचे आमदार विलास भुमरेंचे निर्देश. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून आवाहन. अण्णा तुमच्या सारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा, पुणेरी स्टाईलमध्ये आवाहन. कोल्हापुरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट. सर्किट बेंच इमारतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सरन्यायाधीशांना दिली माहिती. दहीहंडीच्या उत्सवात विघ्न. मुंबईतील एकूण 210 गोविंद जखमी तर 2 गोविंदांचा मृत्यू. विविध सरकारी आणि BMC रुग्णालयांकडून माहिती. त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांचा धिंगाणा. मंदिरात गर्दी झाल्यानं मंदिर प्रशासनाकडून मुखदर्शनाचा दरवाजा बंद. भाविकांनी दरवाजावर खरंतर लाथ मारत घातला गोंधळ. सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना चोप. अकोल्यात गोगाजी महाराज यांची गोगा नवमी उत्साहात साजरी. शहरातील प्रमुख मार्गावर निशाण यात्रा. शोभायात्रेत वाल्मिकी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त मंदिराची सजावट. आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजावट. अमरावतीत गोर बंजारा समाजाचा तीज उत्सव. डफडं वाजवत आमदार रवी राणा तीज उत्सवात सहभागी. हा तीज उत्सव संपूर्ण आठवडाभर चालतो.
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गाभाऱ्यातील कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्ज वापरणं बंधनकारक. गाभाऱ्यातील दर्शन रांगेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीचा निर्णय. मंत्री छगन भुजबळही आज जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयावर छगन भुजबळांचे बॅनर. दिवाळीलाही फक्त भारतीयांनी भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करा. व्यापाऱ्यांनी परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक वस्तू विकल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. जीएसटी मध्ये पुढील पिढीतील सुधारणा होणार. दिवाळीला डबल बोनस दिला जाईल. त्याचे संपूर्ण स्वरूप राज्यांना पाठवण्यात आले. सर्वांना त्याचा फायदा होईल. पंतप्रधानांचं वक्तव्य. डोक्यावर संविधान घेऊन नाचणारे ते पायदळी तुडवत असतात आणि बाबासाहेबांच्या भावनांना धोका देतात. आज संविधानाबद्दल बोलणाऱ्यांनी लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. यूपीए सरकारच्या काळात फायली हल्लायच्या, पण आम्ही त्यावर काम केलंय. केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकार स्थापन झाल्यावर विकास सुरू झालाय. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे आणि आम्ही लोकशाही नष्ट होऊ देणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही अनेक बलिदान दिलं आहे. भविष्यातही आम्ही असंच करत राहू. आम्ही ती नष्ट होऊ देणार नाही. लालू प्रसाद यादव यांचं वक्तव्य. संपूर्ण भारतात विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका चोरल्या जातात आणि त्यांचा शेवटचा कट बिहारमध्ये SIR करून खरं तर नवीन मतदार जोडणं आणि मतदार कापून बिहार निवडणुका चोरणं आहे. आम्ही त्यांना या निवडणुका चोरू देणार नाही. राहुल गांधींचं वक्तव्य. भाजपनं कर्नाटकातील लोकसभा जागा जिंकली आहे. पत्रकार परिषदेत आम्ही हे सांगितलं तेव्हा निवडणूक आयोगानं आमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागितलं. भाजपच्या लोकांकडून प्रतिज्ञापत्र मागितलं जात नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजप RSS संपूर्ण देशात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करते. जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे ते जिंकतात. राहुल गांधींचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापुरात घरकुलाचं लोकार्पण. असंघटित कामगारांना मिळालं हक्काचं घर. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळाली 1348 घरं. जळगावात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अजित पवारांची जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाला भेट. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला खानदेशातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. जळगावात राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री व्हावे आशयाचे बॅनर. दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी विठोबाचरणी प्रार्थना. आशयाचे बॅनर. जळगावमध्ये अजित पवारांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी. अजित पवारांच्या हस्ते महिला शक्ती सजग सक्षम अभियानाच्या हेल्पलाईन क्रमांकाचा शुभारंभ. हेल्पलाईनद्वारे महिलांना तक्रारी मांडता येतील. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं करू नका. सांगलीत कार्यकर्ता मेळावा. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा सल्ला. 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी. खानदेश आणि विदर्भ नेहमीच उपाशी. आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्या पाशी. जळगावात अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बॅनरची चर्चा. गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात रयत क्रांती संघटनेचा एल्गार. 21 ऑगस्टला सांगोला तहसील कार्यालयावर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 24 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप. आमदार प्रसाद लाड यांचा उमेश सारंग बेस्ट पतसंस्था आणि सुहास सावंत बेस्ट कामगार सेना या दोघांवर आरोप. गर्वच नाही माज आहे मराठीचा या आशयाचं टी-शर्ट घालून एक्सवर पोस्ट. मनसे नेते संदीप देशपांडेंची एक्स पोस्ट व्हायरल. तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं तहसीलदाराचं निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची कारवाई.
मुंबईवर शाकाहार लादण्याचे प्रयोग जबरदस्तीनं सुरू. मुंबईसह महाराष्ट्र शाकाहारातून मिळाला नाही. भाजप आणि समर्थकांनी लक्षात ठेवावं. स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री बंदीवरून सामना टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.